का नाही सर उरकलं का नाही सरा कुठवर आलं या आयला एक आल्यात आय आली माहेराला जाऊन तू बी जा माहेर माहीत झालं आमचं कामच झालं ओके रस्सा रस्सी नको आणि फुगाफुगी नको काय बोलती या होय आय हाका मारती लागा तरी म्हणते ती काय तर म्हणती बाहेर आता का हाताला धरून आणती कोण तू होय झुरायला लागलं बाहेर तो मला तर वाटतंय तसंच होईल असं वाटतंय अगदी होईल नाही तसं काय झुरायला पोरं बघ की तो झोपायला लागली का झोपायला ती झुरायला लागली स्वरात गेली झोपायला आयला झोपाय म्हणायचं होतं त्यांना त्यांच्या तोंडात शब्द आला झुरायला असं झालं हा आता काय करणार आहे घे समजू नका आय लेकाल तू नाही समजून घ्यायचं तर कोण घ्यायचं घेते की चांगली हाडावती व्हायची काय पाळण्यात टाकून असं म्हणा की म्हणलं की दुसरं काय हाय की पाळणा काय बनवली भाजी मग काय असू दे गमती जमती झाली आहे पण आमच्या आईला आठवड्यात काय करायला लागते बाहेर लावायला लागतं थोडंसं काय ही झाली बडी का ओलीगार झाली आता पाऊस पडणार आहे 2 दिवसात आई झाली आमची ओलीगार पडेल हाय मग ती पाऊस जर पडला तर तुम्हाला एक कोंबडी कापून देणार मी बैलरची बॉयलरची मग काय तर बॉयलर नको हो मला कोंबडी कापू घरची कापणार काय भाजी बनवली होय आई? गवारीची शेंग आणि दोघीच्या दोघी गेल्या तिकडे बाहेर जेवाय बोलवाय गेल्या तिकडच लंपा एक बोलाय गेली आणि एक हातात धरून धडा गेली आणायला गेल्या काय माहिती मग काय बाबाला नको धरून आणायला होय का आई ए आई आणा पाहिजे आईला आता मला वाटतं परत आता असं कर तू मावशीजीकडे जाती का ये 2 दिवस राहा आपली मावशीची तर हा येऊ तुला सोडून राहते की हाय कसं आहे जायचं म्हणलं त्यावेळेस टमटमीट राहते हसत खेळ चार राहतो आणि आली का माघारी बघा आली आलं का बाबा बोला ना बाबू नाही मी नाही बाबू माझं वाकड आहे बाबू मला मारतलं सर ती बटराने पेट फुगलंय आमच्या आईच्या चेहऱ्या बघा असं तुम्हाला 7-12 सारखं वाजलेलं दिसणार आणि आईला तर उद्या फिरायला घेऊन जाणार आहे मी होय का आई मुंबई पुण्याला नेतो का नेणार गेला का नेणार असं कर की तुला इष्टीत बसून देतो तू जा मला तर काय झालं मी एकटी जाईल घरच जाईल कुठं म्हणलं चल आता अगं आता बसली का नाही तर सकाळ पोचशील मुंबईत हाय की आपल्या तिथं काका आहेत अंकल आहेत आंटी आहे ट्रॅव्हल्स आहे आपल्याला ट्रॅव्हल्स आणखी नाही हो ट्रॅव्हल्स मध्ये देऊ बसून तुला कुठं बी जाईल दिल्लीला म्हटलं तरी जाईल कसं दिल्लीला आय नाही एक काल आई नव्हती तर करमत नव्हतं काही जरा मांडी घाल माग सर सेड्या करत माग सर मांडी घालून बस पप्पा वाढत जेवाय माग कांदा नाही तर बाहेरचं कांदा स्टाईल तिथे कांदा आहे. मस्त अशी का गरमागरम भाकरी आणि शेव दिसते की आमची स्वराताई बी दिसते मग काय ह्या दोघींना नसं जाऊन काय उपयोग आहे हो आणि केंद्र पोचली केंद्र पोचायचं राहिला का तुम्ही आता आरामात बिरवलं तर होय का आई ए आई हे जाते का मग आई थांबू गाडी मग पातळ करायला दिशे गिरायची आहे काय बघती माझ्याकडं म्हातारीने दिली उद्या बा कारभारणीला फिरायला घेऊन जाणार आहे मी आणि 101 जाणार का फिराय होय बघा मग तू गेलती मम्मीला नको जायला होय स्वामीला नको जायला होय फिरायला. मला पप्पाला नकोय स्वामी तुम्ही कसं जाऊन आला तुम्ही काही विचार करताय काय आमचं मग काय आम्हाला काय नको करायचं फिरायला? विचार करायची का तुम्ही फिरताना आम्हाला नको का फिरायला मग जा की मग महिनाभर येऊ नका जा मग काय, आम्ही जाणार. जाती गबी जा आम्ही राहतो इथं आई म्हणते महिनाभर जायचं का मग? करता. कोणी जातं महिनाभर आम्ही तिघ जण इथं राहतो ही कोणाला तट केलंय तुम्हाला फरक पडणार आहे आमच्या. होय आम्ही तिघ जण आहे होय तट कोणाला केलंय तुम्हाला मना जेवायचं नका जेवू मग बस
भाकरी टाकायला मला जेवायचं नाही का मला अर्धीच भाकरी खाणार आहे मी. मग येड्यावानी कसं करतोय येड्यावरून करतोय. ती पोरगी पळत गेली बनवायची ही गेलाय माग आणि कसं करते या दारात नाही पाणी पी पाणी पी पाणी आणलं का बाबाला बोलवून आणलं का उचलूनच आणलं बोलवून काय बाबाने उचलून आणलं तिला, तिने बाबाला नाही उचलून आणलं. हा हो हो तिच्या मागे लगेच. येस येस बॉस येस येस बॉस. करतोय दारात असं ती ग. बाबाकडे गेलती का बाबाकडे गेलती का आजी लाग मार स्वामिनी आजी आज म्हणा स्वयंपाक कर. बर राहून द्या. आलं का आलं ती काय चिरलोय तो. अहो, ही पोरगी पळत गेली बाबाला बोलवायची काल सांभाळावर चांगलं आहे. मग काय फ्रीजला ठेवला आंबा त्याने चांगला ते बुजून ठेवा. चांगला आहे फ्रीज मध्ये होता त्याला काय होतंय खोबऱ्यासारखा लागतो या दुसरा स्वामी चिर- का तुम्हाला ते काय ठेवतोय बोई हो बैल का पिकलं होतं का. लगेच पिकत होतं का किती स्वामी. यायचं? किती यायचं 5-6 येतो स्वामी इकडे ये. चार- गुणावून आणलेलं होय. मग एक चिरा की इथे फेकून कशाला शिरलं- नाही ते खराब झालं ते राहते नको. अहो, खराब नाही फ्रीजला ठेवलं या काल तर सकाळची तुम्ही फ्रीज मधलं काय खात जाणार तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो मी. पाणी मीच पिऊन घसा बसला माझा खोबऱ्यासारखा लागतो या आंबा आणि ते पिकून द्या बघ. स्वामी तू का त्रास दिलाय ग मला ही बघ तुझ्याकडे हे बघ हे. चला या सगळेजण जेवण कराय मस्तपैकी. स्वामिनी चल ये बाहेर तू. तो बाहेरचा परिसर तुम्हाला थोडासा थोडक्यात दाखवतो. कसं काय मस्त राहिलं. शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा. असं वातावरण झालंय. बाज खाट बाहेर टाकली झोपायला हवेला असं वातावरण झालंय. तर एकंदरीत बघा हवा लय भारी सुटली बरं का. आणि वाईस थोडंसं पाऊस लांबतोय या आणि त्यामुळे बाजरीचं बी लांबतं या. काय डोकं चाला. पुढच्या महिन्यात वारी येते या 8 तारखेला आळंदी पंढरपूर. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं डिलिव्हरी झाली ती बरोबर ह्याच महिन्यात वारी आली ती. हो डिलिव्हरी होऊन वारी आली ती त्यामुळे काय गेलो नाही मी आळंदी पंढरपूरला. पण ह्या वर्षी जायचं म्हणते पण पाऊस काय अजून पडाना. पांढरंग कृपेने पाऊस पडावा पेरणी व्हावी म्हणजे मी बी मोकळा जायला. तर असं एकंदरीत बघा झालं या. तर सांगा ताईंनो दोस्तांनो तर मी काय करू जाऊ का न वारीला. तुम्हाला बघा व्हिडिओ तिथला आवडतील का ते बी सांगा. मी ओनली बंड्यालाच व्हिडिओ जास्त टाकणार आहे. चालता बोलता 1-2 टाकणार रोजचं काढून पण ओनली बंड्याला स्वतः टाकणार आहे व्हिडिओ. तिथलंच वारीतलंच प्रसंग हाय व्हायचं आवड मला त्याच्यावर का आळंदीला जायची. एक साल केलं या दुसरं साल काही गेलं नाही. स्वामी जन्म दिला त्या साली काही गेलोच नाही. जायचं गावलं नाही मला. बघा तुम्ही सांगा कमेंटमध्ये की काय करावं जावं का नाही ती. हा व्हिडिओ इथं थांबवतो. शुभ संध्याकाळ बाय सगळ्यांना. लाईक करायचं विसरू नका प्लीज.